मंडळी आता सकाळचे 10 वाजले इथे एडमंडमध्ये आणि आजचं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणून आज जरा मी धाडस केलं आहे बाहेर यायचं. तर असं स्थिती आहे इथे. बर्फ पडला आहे, अजून बर्फ आता असे असे वितळतो आहे. आत्तापर्यंत इथे आल्यापासून एडमंटनला -26 डिग्री टेम्परेचर होतं. ते आज 0 डिग्री आल्यामुळे मी जरा धाडस केलं आहे बाहेर पडायचं. तर अशी परिस्थिती आहे बघा. सगळीकडे बर्फ आहे आणि ही अशी घरं आहेत तिथे आणि हे क्रिसमस ट्री. आता मी हायवेच्या इथे जातो आहे. इथून हायवे आहे जवळ. ऊन कसं पडलंय, बरं वाटतंय ऊन पडल्यामुळे. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, इथे बर्फ आहे बघा. रस्ता सगळा बर्फाने झाकलेला आहे, त्यामुळे मी इथं पुढे जात नाही आहे. मी इथूनच परत जातो आहे आता. असा हायवे आहे बघा. हायवेवरती असा बर्फ आहे आणि हा इथे बघा किती बर्फ साचला आहे. जवळजवळ 1 फुटापेक्षा जास्त बर्फ इथे दिसतो आहे. सूर्य बघा उगवलेला आहे मस्त. असं सुंदर सूर्याचा प्रकाश पडला. आता लोक बाहेर पडायला सुरुवात करतील. समोर छोटे आउटलेट आहे, पिझ्झा युनिट आहे, डे केअर सेंटर आहे. असं सुंदर नजारा आहे सकाळची वेळ असल्यामुळे. एकदम क्लिअर वातावरण आहे. एकदम ऑक्सिजन लेवलसुद्धा एकदम चांगली असणार, ओझोन लेवलसुद्धा असणार आणि प्लेझंट वाटतं एकदम आहे. आता एवढं तसं बर्फ मी पाहिलेलं नाही कुठे. इथे आल्यानंतर एडमंटनला आल्यानंतर पहिल्यांदा बघतो आहे मी आणि मजा घेतो आहे बर्फाची. समोर बसस्टॉप आहे. बसस्टॉपवरती बस थांबलेली आहे. बस बघा, AC बस आहे, पूर्ण क्लोज बस आहे आणि म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसुद्धा चांगलं आहे. ही समोरून गेली आहे ती एक बर्फ ब्रेकअप करणारी गाडी आहे, ती समोरून गेली आहे. हा बसस्टॉप इथे आहे इकडून. हा बघा बसस्टॉप देखील एकदम ॲक्रेलिक शिल्डेड आहे, पूर्ण क्लोज आहे. म्हणजे थंडीमध्ये सुद्धा लोक आतमध्ये उभी राहू शकतात. हा बसस्टॉप आहे बघा आणि बसस्टॉपच्या बाजूला हा पोस्ट बॉक्स आहे बघा. हा पोस्ट बॉक्स आहे ना, आजूबाजूचे जे रेसिडेन्स आहे ना त्यांचा पोस्ट बॉक्स आहे. ते इथे येऊन डेली आपलं पोस्ट बॉक्स चेक करतात, आपली जे काय मेल असेल ते घेऊन जातात. समोर बघा आता जी गाडी उभी आहे त्याने ते हे ठेवले आहेत प्लॅस्टिकचे डिवायडर. तो आता रस्त्यावरती आता रस्ते साफ करणार आहे. तो दुसरी गाडी इथे आता समोरून येते. हे आता सगळे रस्ते क्लीन करणार आहे. रस्ते क्लीन करायला लागतात, नाहीतर रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतात, गाड्या एकमेकावर आपडतात. मध्ये कॅलिगरी रोडवरती एक्सप्रेस हायवेवरती 100च्या आसपास गाड्या एकमेकावर आदळून ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे बर्फावर गाड्या स्किड होतात. ही मुलाचं अपार्टमेंट आहे, तर ते दुसऱ्या माळावर तो राहतो. हे लोक बघा आता ते बर्फ बघा साचलं आहे सगळं आता. तर बर्फ त्या रस्त्यावरती 2 आता कम्युनिटी आहे, तिथे 2 कम्युनिटीच्या मधला रस्ता आहे, तो ब्लॉक झाला आहे. तो आता रस्ता क्लीन करत आहेत बघा. समोर बघा आता ती जी गाडी आली आहे ती आता क्लीन करते बघा. तर असे मधून ते रस्ते क्लीन करतात बघा. हा रोड सगळा पूर्ण बर्फाने भरलेला आहे. आता माझा हा रोड बघताय, हा फुटपाथ आहे. तर फुटपाथ कंपल्सरी ते क्लीन करतात. हा बघा रोड पूर्ण भरला आहे तो. तर पूर्ण भरलेला रोड आता क्लीन करतायत ते.
आता हे सगळं पूर्ण साफ क्लीन करणार रस्ता. इथून रस्त्यावरनं चालायचं म्हणजे तर भीती वाटते. आता बघा समोर इथं बर्फ आहे, इथेच माझे पाय स्किड होऊ शकतात, परंतु माझे शूज जे आहेत ना तर टिपिकल बर्फावर चालण्याचे शूज आहेत, त्यामुळे थोडंसं रिस्क कमी आहे, परंतु केअर घ्यावा लागतो आहे. आता मी या बर्फावरनं चालतो आहे, भीती वाटते आहे जरा. हो, स्मूथली गेलो आहे. आणि बघा बाजूला बर्फ कसा भरला आहे. आता हे प्रत्येक घराच्या बाजूला बर्फ जमा झालेला आहे. तर बर्फ जमा झाला आहे तर प्रत्येक घराची रिस्पॉन्सिबिलिटी आहे बर्फ साफ करायचं. बघा ना 2-3 फुटाचा बर्फ साधला आहे प्रत्येक घराच्या समोर. मी आता इथून परत पुढे मागे जातो आहे, कारण माझ्या दृष्टीने हा सगळा नवीन रस्ता आहे आणि भीती का वाटते आहे की रस्त्यावरती बर्फ आहे. बर्फ, हा जो बर्फ आहे ना हा सॉलिड बर्फ झाला आहे. आता बाजूला बघा ना, बाजूला बर्फाच्या गोळ्यासारखा बर्फ आहे, तो सेफ आहे. पण हा जो बर्फ आहे ना हा आता स्केटिंगचा बर्फ आहे, याच्यावर स्केट करू शकता तुम्ही. हे बघा अशी घरं कशी टोमदार आहे, एक मजली घरं आहेत सगळे.